मित्रांनो नमस्कार. काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये आपण दाखवलं होतं की आपण नंदी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटकमध्ये जे रोपं दिली होती त्यांचा जो प्लॉट दाखवला आपण थोरात संपत थोरात म्हणून आहेत त्या शेतकऱ्याचा आपण प्लॉट दाखवला होता ज्यांना आपण 2 वर्षापूर्वी रोपं दिली होती आणि त्यांनी खूप चांगलं सध्या पेरूमध्ये पण उत्पन्न घेत आहेत. नारळाची पण बाग खूप अतिशय चांगली त्यांनी आणली आहे. तो प्लॉट सक्सेस झाल्यानंतर त्यांनी हा माझ्या पाठीमागचा जो बघताय हा दुसरा प्लॉट आहे जो तिने आता मागच्या वर्षी लागवड केली आहे आणि पेरूचं पहिलं हार्वेस्टिंग त्यांनी घेतलं आहे. पहिल्या प्लॉटमध्ये त्यांनी 200 रोपं नारळाची आणि 1000 रोपं पेरूची लावली होती ज्यामध्ये पेरूमध्ये त्यांना 5 टन पहिल्या बहाराला आणि दुसऱ्या बहाराला 23 टन माल निघाला होता. आता सध्या आपण बघतोय ही बाग ज्यात त्याला फक्त 1 वर्ष पूर्ण झालं. हा जवळजवळ 2.5 एकराचा प्लॉट आहे. इथं पण त्यांनी सेम पहिल्या प्लॉटपेक्षा थोडं अंतर वाढवलं आहे. 15 ऐवजी 16x16 नारळाची लागवड केली आहे आणि 2 नारळाच्या मध्ये परत त्यांनी 2-2 पेरूचे रोपं टाकलेत. असं त्यांनी एक पेरूला आंतरपीक घेतलं आहे. शिवाय पहिल्या प्लॉटमध्ये थोडं चेंज केलं. पहिल्या प्लॉटमध्ये त्यांचं काय होतं त्या दोन्ही लाईनमध्ये पण पेरूची लाईन होती 5 फुटावर. पण आता हे नाही तर आलेचं पीक एक घेतलेलं आहे. आपण बघतोय सध्या रोपं सगळे एकदम हिरवीगार प्रत्येक रोपाचा आपण जर बघितलं तर शेंडा चालू आहे आणि सध्या फोम वगैरे लावले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं एक म्हणजे मल्चिंगचा खूप जास्त चांगला पद्धतीने त्यांनी वापर केल्यामुळे पाणी पण कमी लागतं. कारण की हे जर तुम्ही बघितलं पूर्ण माळरान जमीन आहे आणि माळरान जमिनीत जर तुम्हाला चांगली पिकं घ्यायची असतील नारळासारखं पीक जर चांगलं वाढवायचं असेल तर नक्की पाणी जास्त लागतं. आणि पाणी जास्त लागतं शिवाय मल्चिंगमुळं गारावधून राहिल्यामुळं कायम वापसा राहिल्यामुळं पण झाडाची वाढ चांगल्या पद्धतीनं होते. तर असे नवीन नवीन जर तुम्हाला प्रयोग करायचे असतील तर नक्की तुम्ही एकदा आपल्या चॅनलला भेट द्या. तर वेगवेगळे प्रयोग तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर तुम्हाला रोपं हवे असतील तरी पण आपण आपल्या शास्त्रमान्य सई नर्सरीला तुम्ही भेट देऊ शकता. आपण फक्त रोपंच देत नाही तर रोपासोबत पूर्ण गायडन्स पण आपल्याकडून सगळं त्याची ट्रीटमेंट वगैरे गायडन्स पूर्ण त्याची छाटणी असेल खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याकडे दिली जाते. धन्यवाद.